मुंबईत ऑप्टिकल फायबरच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या कुर्ल्यातील एका कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल 11,37,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयने कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। कॅनरा बँकेचे उपव्यवस्थापक पी सर्वानन यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर सीबीआयने प्राथमिक पडताळणी केली आणि यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारण्याच्या कामासाठी या कंपनीला कॅनरा बँकेकडून 11,71,00,000 रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले। मात्र 2022 ते 2024 या कालावधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही कर्ज रक्कम मंजूर उद्देशांऐवजी इतरत्र वळवली। तसेच कंपनीला मोठा तोटा झाल्याचे भासवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली। अखेर एप्रिल 2023 मध्ये या कंपनीचे खाते थकीत कर्ज खाते म्हणून जाहीर करण्यात आले। या फसवणुकीनंतर सीबीआय कडून पुढील चौकशी सुरू असून संबंधित कंपनीला अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।